रामचंद्र स्वतः आपल्या दरबारामध्ये ऋषीमुनींच्याकडून आपल्या परमभक्त हनुमानाच्या जन्माची कथा ऐकतायत. आपला भक्त कसा पराक्रमी होता हे रामचंद्रांना ऋषीमुनींच्या तोंडून ऐकायचंय, किंबहुना ती कथा तयार करून घ्यायची आहे, जी पुढे गायली जाईल आणि सांगितली जाईल. रामचंद्रांनी ऋषींना विचारलंय, हनुमानाविषयी काही सांगा ना. आणि तेव्हा सुमेरू पर्वतावरच्या राजा केसरी आणि त्याची पत्नी अंजना यांच्या पोटी पिंगलवर्णी पुत्र मरुताचा पुत्र म्हणून मारुती जन्माला आला. आणि या मारुतीनं जन्माला आल्यावर आपल्या आईला आपल्या एकूण एक पराक्रमांची गोष्ट दाखवायला सुरुवात केली. आई आपल्या लेकराची भूक भागवावी, स्वतःची भूक भागवावी म्हणून बाहेर फळं आणण्यासाठी गेली आहे. आणि त्याच वेळी मारुतीच्या पोटामध्येही भुकेचा आगडोंब उचललेला आहे. हा मारुती आकाशाकडे बघतोय आणि एक तांबूस वर्णाचं एक गोल त्याला दिसतंय, कारण सूर्योदयाची वेळ आहे. तो तांबूस वर्णाचा गोल बघतोय आणि त्याला ते फळ वाटतंय. प्रत्यक्ष सूर्याला फळ समजून या मारुतीला वाटलं की आपण हे फळ खायला पाहिजे. आणि प्रचंड शक्तीनिशी मारुती हा हा म्हणता आकाशाकडं झेपावण्याचा विचार करतोय. आत्ता जन्मलेलं बाळ प्रचंड वेगानं सूर्याच्या रथाकडे जात आहे आणि सूर्याला गिळण्याचा प्रयत्न करत आहे. सूर्यानेही हे बघितलंय की एक छोटंसं बाळ आपल्याकडे येत आहे. मंदस स्मित करत सूर्य त्या बाळाकडे बघतोय, कारण जे शक्य होणार नाही ते कसं होईल, आपल्याला गिळू कसं शकतील असं सूर्याला वाटतंय. आणि तेवढ्यात पवनदेव म्हणजे मारुत ते सूर्याला म्हणतात, देवा माझं पोरग येत आहे, तुमचा ताप त्याला त्रास देऊ शकेल, तेवढं थोडस सकाळच्या वेळी जसे शांत असता तसेच शांत राहा ना. हा हा म्हणता मारुती उडी मारतोय आणि नेमकं तो सूर्याला गिळण्यासाठी प्रचंड वेगाने धावतोय तिकडे. याच वेळी सूर्याला ग्रहण लावण्यासाठी, सूर्याचा ग्रास करण्यासाठी राहू निघालेला आहे. राहू सूर्याच्या जवळ जातोय आणि तेवढ्याच वेळामध्ये प्रचंड वेगाने उडालेला मारुती सूर्याच्या जवळ पोचलाय. त्याला सूर्य म्हणजे एक फळ आहे आणि ते फळ आपल्याला खायचंय एवढंच माहित आहे. रस्त्यात कोण येत आहे, काय येत आहे याचा विचार न करता मारुती तिकडे उडी मारतोय, जातोय तिकडे. आणि या क्षणाला मध्ये आलेल्या राहूला एक धक्का मारुती देतोय आणि पुढे सरकतोय. रस्त्यात लागलेल्या राहूला धक्का मारल्यानंतर राहू गडबडतोय, अरे एवढं एवढं पोरग मला धक्का मारलं, मी बाजूला सरकलो, काहीतरी गडबड आहे, भयंकर दिसतंय काहीतरी. राहू पळत 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 इंद्राकडे जातो आणि इंद्राला म्हणतो, इंद्रदेवा काहीतरी भयंकर घडणार आहे बरं का. ते म्हणले, अरे काय घडणार आहे. एक कुणीतरी मुलगा आहे छोटासा, जो सूर्याचा ग्रास घेण्यासाठी म्हणून निघालेला आहे सूर्याकडे. इंद्र म्हणाले, अरे असं कसं होऊ शकतं, त्याला थांबवलं पाहिजे. छोटासा मुलगा म्हटल्यावर सुरुवातीला इंद्रांनी त्याला थांब 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 असं म्हणण्याचा प्रयत्न केला, पण भुकेने व्याकुळ झालेल्या मारुतीला फक्त सूर्य दिसत होता आणि ते फळ दिसत होतं. सूर्य नाही, फळ दिसत होतं. इंद्राला कळलं की ही मोठी गडबड होण्याची शक्यता आहे. इंद्राने आपलं महाभयंकर वज्र मारुतीच्या दिशेनं फेकलं आणि प्रचंड वेगानं निघालेलं हे वज्र मारुतीच्या चेहऱ्यावर लागलं आणि हनुवटी फाटली. हा आघात एवढा जबर होता की हा मारुती निचेष्ट होऊन जमिनीवर पडला. आपल्या मुलाला इंद्रदेवाच्या वज्राने लागलं आहे हे कळल्यावर पवनदेवांना प्रचंड राग आला, प्रचंड राग. खर तर पवनदेवानी इंद्राच्या विरोधात संपच पुकारला म्हणा की. माझ्या मुलाला असं मारण्याचं कारण नव्हतं. इंद्रदेवांनी किमान याचा तरी विचार करायला पाहिजे होता की ते बालक आहे, ते काय करू शकलं असतं. आणि पवनदेवानी एक निर्णय घेतला की आता आपण वाहनं बंद करायचं. वारात थांबणं सोपी गोष्ट नाहीये. ज्यांना सतत प्राणवायू हवाय ते तडफडून तडफडून पृथ्वीवरती मरून पडू लागले.
अनेक पाखरांनी जीव सोडायला सुरुवात केली आहे. वाराच बंद झाल्यानं सृष्टीचं संतुलन बिघडण्याची वेळ आली आहे. इंद्रदेव जराशे आश्चर्यचकित झाले की नेमकं घडलंय काय, कळलंच नाही. इंद्राचा अडचणच ही आहे बरं का, की नेहमी निर्णय घेऊन टाकायचा आणि मग संप पुकारला, गडबड झाली की मग अरे बापरे म्हणायचं. ब्रह्मदेवांना हे कळलं की घोटाळा झालाय. ब्रह्मदेवानी पवनाला आपल्याकडे बोलवलं आणि म्हणाले की देवा, असं नका करू पवनदेव, सृष्टी संपून जाईल. ते म्हणाले मला माहित नाही, तुमच्यासाठी सृष्टी महत्वपूर्ण आहे, माझ्यासाठी माझं लेकरू सृष्टी आहे. माझं जग, माझं विश्व, माझं लेकरू आहे आणि त्याला तुम्ही संपवणार असाल तर मी तरी काय करू. ब्रह्मदेव म्हणाले थांब ना बाबा, थांब. तुझं लेकरू जिवंत करून द्यायची माझी जबाबदारी आहे. ते म्हणले ठीक आहे, द्या. आणि नुसतं नाही म्हणले, आपलं असं काम नाहीये, त्याला नुसतं जिवंत करून देणार नाही, प्रचंड बुद्धिमान शक्तिशाली करून मी त्याला तुझ्याकडे परत देईन, अंजनीच्या पर्यंत नेऊन पोचवेन. ठीक आहे. ब्रह्मदेवानी आपल्या शक्तीने त्या बालकाला असं जिवंत केलं, असं जागं केलं की जणू एक छोटासा काहीतरी झोपी गेला होता तो. ते बालक जागं झाल्यावर ब्रह्मदेवानी त्याला सर्व विद्या दिल्या, सर्व ज्ञान दिलं. म्हणून हनुमान आपण म्हणतो बघा, सर्व विद्यांचा अधिपती आहे. म्हणजे तो नुसता ज्ञानी नाही आहे, तर ज्ञानाचा वापर कसा करायचा याची माहिती, याचं ज्ञान, हे सगळं हनुमानाच्याकडे आहे. हनुमाना जिवंत झाल्यानंतर पवनदेवाने सांगितलं की हे ठीक आहे, हे झालं, पण ज्या इंद्राने गडबड केली त्याचं काय, त्यांना सांगा काहीतरी. आता सर्व शक्तिमानच तयार करायचं आहे ना. इंद्रदेव आले, म्हणाले माझ्या वज्रामुळे याची हनुवटी जखमी झाली आहे, याचं नाव हनुमान पडेल याची खात्री मी देतो. एक दुसरं वरदान देतो की भविष्यात माझं वज्र सुद्धा याला आघात करू शकणार नाही. इंद्राच्या वज्रापासूनच्या आघाताचा अभय म्हणजे जवळपास देवतांच्या किंवा सगळ्या संहारक अस्त्रापासूनच्या आभाराचं भय होतं. ब्रह्मदेव म्हणाले एवढंच ना, चला इंद्राच्या वज्रापासून झालंय, आता अजून एक महत्वाचं अस्त्र आणि शेवटचं अस्त्र म्हणजे ब्रह्मास्त्र. त्या ब्रह्मास्त्रापासूनही हनुमानाला कोणी काही होणार नाही. ब्रह्मदंड त्याला दंड करणार नाही, ब्रह्मपाश त्याला बांधू शकणार नाही, याची खात्री मी देतो, असा आशीर्वाद देतो. आता पवनदेवाला कळला की आता आपलं लेकरू मोठं होण्याची शक्यता आहे, विद्यावान होणार आहे, कारण व्यवस्था करायची आहे ना. राम आएंगे हा विश्वास त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्यांच्या कामात राम काज करी बेको आतुर असलेला एक दूत तयार करायचा आहे. मग त्या दूताला सगळ्यांनी शक्ती द्यायला हवीच ना. सूर्य म्हणाले अरे जो मलाच गिळायला निघाला होता, ज्याने विचार सुद्धा केला नाही, त्या लेकराला मी माझ्या तेजाचा एक अंश बहाल करतो आणि सूर्याचं प्रखर तेज सुद्धा त्याला काही त्रास देऊ शकणार नाही, याचा आशीर्वाद त्याला मी देतो. सूर्याच्या या वरदानानंतर हनुमान अधिकच शक्तिशाली होतोय. मग वरुणदेव आले, जलदेवता. ते म्हणाले पवनदेव मी एक करू शकतो. म्हणजे काय काय करायचं ते करा, द्या माझ्या लेकराला शक्ती. ते म्हणाले याला जल कसलाच आघात करू शकणार नाही, याचा मृत्यू जलाने होणार नाही, जलाशयात होणार नाही, पाणी याला कधीच त्रास देऊ शकणार नाही, असं वरदान मी देतोय. कुबेर आले. कुबेर म्हणाले याला धनाची काय गरज आहे, पण मी एक वरदान देतो, हा युद्धात कधीच विषण्ण होणार नाही, पराभूत होणार नाही. याची इच्छा असेल तरच. आणि ते घडलंय, दोनदा घडलंय. हनुमानाची इच्छा असेल तर पराभूत होणे हे दोनदा घडलंय. एकदा रावणाच्या लंकेत गेल्यावर इंद्रजिताने त्याला ब्रह्मपाशात बांधून रावणाच्या समोर उभा केलं होतं, इच्छेनुसार गेला होता. आणि दुसरं
हनुमानाला कळलं होतं की लव आणि कुश हे दोन प्रभूंचीच लेकरं आहेत. मग प्रभूंच्या लेकरांनी केलेल्या लीला सहन करणं आवश्यक असतं. म्हणून स्वतःला गुपचूप आपलं पाशामध्ये बांधून प्रभूचं ते लोभ असं रूप बघत हनुमान तिथे बसला होता. हे दोनदाच. पण विषण्ण कधीच होणार नाही, पराभव कधीच होणार नाही. विश्वकर्मा म्हणाले, मी निर्माण केलेली सगळी शस्त्र, विश्वकर्म्याने निर्मित केलेली सगळी शस्त्र मी या हनुमानाला बहाल करतो आणि चिरंजीवित्वाचं वरदान देतो. तो चिरंजीव राहील. मारुताचा पुत्र म्हणून मारुती, हनुवटी काटल्या गेली म्हणून हनुमान, इच्छा रूप धारण करण्याचा वरदान, मनाच्या वेगाने भ्रमण करण्याचं वरदान, रूप बदलण्याचं वरदान, हे सगळे वरदान मारुतीला मिळतात आणि एक सशक्त मारुती पुढे रामचंद्रांचा दूत बनण्यासाठी सज्ज झालेला आहे. सियावर रामचंद्र की जय.